नमस्कार, मी ऋतुजा स्वागत करते तुमचं माझ्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज संडे आहे आणि सगळे खूपच निवांत आहेत. हे बघा शेपट, माझे शेपट. येडी का तू? झाडून तिला लावित असते तू. झाडून झाडून काढायचं आणि तिला हे करायचं का काय? मला कळतच नाही तुझं काय. भाऊ हाय म्हणा सगळ्यांना. हाय. मी आहे वेडी सौ असं म्हणायचं. काय सांग? मी आहे सौ. वेडी सौ आहे तू? नाही. कोणती सौ आहे? गोड सौ. शोना गोड सौ म्हणायचं. हा नखो काढलेत दीदीला म्हणा, मी काढलेत, मला नाही काढायची म्हणा नखो. दीदी म्हणते येऊन बस माझ्यापाशी. जाते का? जा ना बस बाहेर बाजावर. जा. आज सकाळची सुरुवात मस्त अशा झणझणीत मिसळणी झाली होती आणि मिसळणं जरा जास्त झणझणीत झाली माझ्याकडून, कारण आईनं नवीन एक लाल तिखट करून दिलेलं आहे आणि त्याचा काही अंदाज मला आणखीन आलेला नाहीये. आणि ते मी आपलं तिखट टाकते म्हणजे जुनं लाल तिखट टाकायचे तसंच टाकलं, पण ते जरा जास्तच तिखट होती ती मिरची आणि आम्हाला तिघांनाही ते सहन झालं नाही. म्हणजे ह्यांना काय नाही वाटत कारण त्यांना खूप तिखट खायची सवय आहे. बाकी साऊनं तर ते खाल्लंच नाही आणि सानून मी पण 1-2 पाव खाल्ले. त्याच्यानंतर पोटात फारच भडभड व्हायला लागलं. मग नंतर आम्ही पाव आणि जाम खाल्ला. आणि हो, संडे हा एकच दिवस असा असतो ज्याच्यात आम्ही नवीन काहीतरी करतो. बाकी पूर्ण आठवडाभर मग सानूची शाळा असो किंवा तिला सुट्टी असो, आमच्याकडे चपाती भाजीच बनते. बाकी संडेच एक असा असतो की त्याला आपण असं म्हणजे फास्ट फूड म्हणा किंवा काही म्हणा असं चमचमीत खातो आम्ही. इथली सगळी क्लिनिंग डस्टिंग करायची म्हणून मी आज आंघोळ पण उशिरा करणार होते, पण 10:30 वाजत आलेत आणि फारच घाम यायला लागलाय. मला काही घामात काम करावं वाटत नाही. बोला. मम्मी काय होतं? गांधींबाशी होती. बाश का त्याच्यामुळे फक्त वर करते क्लिनिंग आणि नंतर बघू आता, कारण ह्या खिडक्यांमधलं ना हे त्या खाचेतलं काढायला खूपच वेळ लागतंय. सो आज नाही. आणि आज दुपारी नॉनव्हेजचा स्वयंपाक पण आहे, कारण खूप दिवस झाले आता घरी नॉनव्हेज आणलेलं आणि सानूचं पण मध्ये दुखलं, सो तेव्हा पण आम्ही आणलं नव्हतं. आमच्यात कोणाचंही दुखलं की मग नॉनव्हेज आणायचं. कोणाकोणाच्या घरी असं आहे मला कमेंट करून नक्की कळवा की दुखलं की तोंडाची चव गेली आहे, चला नॉनव्हेज आणा आज. ते खाल्ल्याशिवाय काही तोंडाला चव येत नाही. सो आज दुपारी ते पण करायचं आहे म्हणून म्हणलं चला आता थोडीशीच करून घेते डस्टिंग, जास्त काही करत नाही.
आणि फरशी पुसण्यात सानूबाईची मला मदत झालेली आहे. आणि ह्या बघा ह्या सावबाय ह्यांनी काही सुद्धा केलेलं नाही. ह्या शावबाईनं त्या शोभून नुसत्या वडी 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 करतात. वडी 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 वडी. गोटू तिथं फार गहाण आहे बघ. तुमच्या खायला बसलेले. घराची डीप क्लिनिंग तर नाही, पण वरून क्लिनिंग झाली होती, कारण आता उन्हाळा आहे आणि खूप हवा असते आणि मागं शेत आहे, साईडला पण शेत आहे, त्याच्यामुळं खूप धूळ येते घरात कितीही साफ केलं तरी. पण अशी क्लिनिंग मी 1-2 आठवड्याला करून घेत असते आणि डीप क्लिनिंग ही महिन्यातून एकदा करून घेत असते. आणि आता सकाळचं सगळं आवरलं होतं आणि आता मी इथं नॉनव्हेज शिजू टाकायला घेतलं आहे. सगळ्यात आधी ते मॅरिनेट केलं आणि मी फोडणी टाकते. फोडणीमध्ये जास्त काही नाही, मी कांदा टाकत असते आधी, नंतर अद्रक लसणची पेस्ट आणि इथं मॅरिनेशनला फक्त हळद, मीठ आणि धने पावडर असं एक सिंपल असते, कारण साऊला ते खायचं असतं, त्याच्यामुळे जास्त काही मसाले वापरून जमत नाही. तिला आणखीन तेवढी तिखट खात नाही आहे ती. आणि ते शिजायला टाकायच्या आधी मी इथं सरबत केलं होतं, तेच मी त्या दोघींना देत होते. आता ह्या दोघींचं ना एक तांब्यावर सरबत मला करून ठेवावं लागतं. मग ह्या दोघी ते थोडं 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 करून पितात, कारण आवडतं त्या दोघींनाही. आणि लिंबाचं झाड दारातच आहे, त्याच्यामुळं जास्त काही टेन्शन पण नाही आहे लिंबाला. हो, आणि आता लिंब किती महाग झालेत, 5 रुपयाला 1 लिंबू मिळायला लागले. नंतर अशी मस्त फोडणी घातली आणि ह्याला 2 शिट्ट्या करत असते मी, म्हणजे माझ्या कुकरला तरी 2 शिट्ट्या लागतात मटण शिजायला, बाकी ज्याच्या त्याच्या कुकरवर अवलंबून असतं. आणि आता हे करून मी भाकरी टाकून घेते आधी, आणि भाकरी झालं की मस्त असे भाजीची तयारी करून घेते, कांदा वगैरे भाजून. आणि ह्याची रेसिपी म्हणजे मी खूप वेळेस शेअर केली, त्याच्यामुळे मी असं काही डिटेल तुमच्यासोबत आज शेअर करत नाही आहे. सुकून गरम आहे, गरम आहे, थोडं थांब. चिकन खा ना थोडं, मटन मटन.
वाटण हे असं थोडंसं म्हणजे असं थोडंसं हे ठेवायचं, पूर्ण एकदम पेस्टच नाही करून घ्यायची, मग ते भाजीची ग्रेव्ही झाल्यासारखी होते आणि त्याला एवढी चव लागत नाही. मटणाच्या भाजीचं वाटण थोडंसं जरा मोठं मोठं असायला पाहिजे. आणि नंतर आता भाजी करायची राहिली होती तरी पण गॅस इतका घाण दिसत होता म्हणून मी आधी तो धुवायला घेतलाय, कारण मला ना असं खराब गॅसवर काम करायलाच आवडत नाही. मग मी ते आधी स्वच्छ धुवून घेतला आणि फक्त भाजीच राहिली होती, म्हणलं जास्त काही फोडणीचा राडा नाही करायचा परत, म्हणून मी इथं धुवून घेते. आणि आता सानूची परीक्षा आहे आणि आज तिनं खूप पाठ करायला, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, इतिहास तिला थोडंसं अवघड जातं पाठ करायला, त्याच्यामुळं तिनं ते चालू होतं तिचं आणि मला तिला विचारायचे पण आहेत नंतर सगळे प्रश्न. सो म्हणलं चला आता हे आपण करून घेऊ, तोपर्यंत तिनं सूप पित होती आणि माझं पण हे चाललं होतं. ब्लॉक करतेस ओके, तू दिसतेस त्याच्यात तशी उभारले. इथे उभे राहा, मी तुला विचारते कुठपासून आहे चंद्रगुप्त मौर्यापासून. ओके बस ना, ओके बसा. भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात करणारे राजे. कुशाण राजा. कुशाण कुणाचे होते ते राजे, कुठले होते काय माहित, नाही का दिलेलं पुस्तकात, फुकून मी देते. आज दुपारी जेवण केलं आणि पहिल्यांदा एवढी लॉंग वामकुक्षी घेतलेली आहे मी. म्हणजे सानू आणि साऊ पण आमच्या एक थोडा आधीच जेवल्या आणि हे पण लवकर आले होते आज जेवायला, म्हणून आम्ही सगळ्यांचं जेवण सोबत उरकल्यामुळं आम्ही जी 3:30 वाजता झोपलोत ते 5:30 वाजता उठलोत. विचार करा, 2 तासाची झोप आणि नंतर जो काही काय आहे दाता, सगळ्यांनाच असतात ते दाता. झालं का पाठ करून? कशाचा पेपर आहे उद्या? इबुना. ओके, पूर्ण झालं, वाचायचं राहिलं असेल. ठीक आहे, विचारते. आणखीन बाजार भरायचं, खूप काम आहेत. आता स्वयंपाक काही नाहीये जास्त, भाकरी करायच्यात फक्त, दुपारचं आहे. घाण करायचं नाही तसं, घाण काढायचं नाही तसं. जाऊ दे, सगळ्यांना दिसाव किती घाण आहे, घाण. किती गंडी ना तू. गुळणा करती वय, ते पाण्याने करत असते, थुक्याने नसतात करत गुळणा. गिळला, व्हेरी गुड गर्ल. आणखीन भूक नाही म्हणू लागली, तेवढं खाल्लंच होतं पोट भरून दुपारी तर काय.
मटनच आहे खायला, नाही का खायचं? हं? नाही खायचं? आता दिदूला विचारू आपण आणि नंतर बाजार भरत भरत जेवण करू. ओके, तोंडातला हात काढा. नाही. चला. आता भाज्या ठेवायच्यात म्हणलं की मी आधी फ्रीज साफ करून घेत असते. मग दर आठवड्याला ही फ्रीजची क्लिनिंग होत असते, कधी वर तर कधी डीप. पण एकदा आपला हात सुरू झाला साफ करायला की मग जिकडं घाण दिसेल तिकडं आपलं करत राहा. फ्रीजच्या वर पण खूप धूळ झाली होती, मग ते पण पुसून घेतलं आणि फ्रीजच्या मध्ये पण चांगली आज डीप क्लीन करून घेतलं होतं मी. आणि एक 4-5 दिवस राहत नाही हे, कारण दरवाजा तिथंच आहे, लगेच धूळ घरात येते. सो चला, आता जेवढे दिवस राहील तेवढे दिवस राहील, पण क्लिनिंग तर करत राहावंच लागेल ना आपल्याला. आज स्वयंपाक तसा कमी आहे, म्हणजे 2 भाकरीच करायच्यात, भाजी वगैरे आहे, साऊला पण आहे खायला. पण रविवार असेल ना तर बाजार भरण्याने ह्याने खूप वेळ जातो. आणि आणखीन मला भांडेपालते घालायचे, 2 भाकरी करायच्या, साऊला खाऊ घालायचे आणि 8:30 ऑलरेडी वाजलेले आहेत. सो आता पटापट आवरते, आपण उद्या भेटू. चला, तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आपण भेटू अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.